धनाड्याच्या मागे लागू नका, या चोट्याच्या मागे लागू नका. यांच्याकडे 25 वर्षापासून 30 वर्षापासून सत्ता आहे, असे लोक आपल्याला फसवेगिरी करत आहेत. आपण एकूण एक विकास पाहत असताना पूर्णेमध्ये आम्ही सातत्यानं बघतो, एकही रोडचं नालीचं काम व्यवस्थितरित्या झालेलं नाही. अशा या बदमाश लोकांना पुन्हा तुम्ही पैशाच्या आणि आमिषाच्या जोरावर तुम्ही निवडणूक देणार आहेत का, याचा तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. पूर्णेमध्ये असं एलिजिबल आणि कॅपेबल असलेला बौद्ध समाजाचा एकही सुशिक्षित माणूस नाही का, असा जेव्हा प्रश्न सवाल होतो तेव्हा बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्रपाली केशव जोंधळे प्राध्यापक असलेल्या महिलेला त्यांनी निवडलं. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्था नगर परिषद पूर्णा निवडणूक 2025 या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व उपासक उपासिका मतदार बंधू आणि भगिनींनो, वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी गावावर आपल्या जिम्मेदारी टाकलेली आहे, बंधू आणि भगिनींनो, आता सुजातभाई यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. एवढ्या मोठ्या नॅशनल लीडर आपल्या गावामध्ये येऊन जात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्या. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा. हे पाहत असताना पूर्णेमध्ये जातीचं समीकरण जोडत असताना एससी समाजाची, बौद्ध समाजाची 15,000 लोकसंख्या असून इतर 15,000 लोकसंख्या आहे. त्यामध्ये ओपन महिला यांना आरक्षण आहे. ओपन म्हणल्याच्या नंतर आपल्या काही काही जे जुने जाणते नगरसेवक आहेत, ओपन म्हणजे ओपनच्याच लोकांनी फॉर्म भरायचा आणि त्यांनीच निवडणूक लढवायची. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्णेमध्ये असं एलिजिबल आणि कॅपेबल असलेला बौद्ध समाजाचा एकही सुशिक्षित माणूस नाही का, असा जेव्हा प्रश्न सवाल होतो तेव्हा बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्रपाली केशव जोंधळे प्राध्यापक असलेल्या महिलेला त्यांनी निवडलं. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बंधू आणि भगिनींनो, या निवडणूक प्रक्रियेमध्ये होत असताना धनाडे आणि जे उमेदवार आहेत वंचितचे सुशिक्षित, आपल्याला संख्याच्या बळानं आपण जास्त आहोत, म्हणून तुम्हाला कळकळीची आणि नम्र विनंती करतो, धनाड्याच्या मागे लागू नका, या चोट्याच्या मागे लागू नका. यांच्याकडे 25 वर्षापासून 30 वर्षापासून सत्ता आहे, असे लोक आपल्याला फसवेगिरी करत आहेत. आपण एकूण एक विकास पाहत असताना पूर्णेमध्ये आम्ही सातत्यानं बघतो, एकही रोडचं नालीचं काम व्यवस्थितरित्या झालेलं नाही. अनेक वर्षापासून आपला प्रश्न किचपत पडलेला आहे. बुद्ध विहार ते सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, फुले नगर रेल्वे कॉलनी जोडणारा ओव्हरब्रिजचा प्रश्न असेल. तुम्हाला माहित आहे, आपले छोटे छोटे मुलं अनेक शाळा इकडे असल्यामुळे रेल्वे पटरीमधून जाण्याचा किती मोठा प्रसंग असतो, याची आपण ख्याती करावी, याचा आपण विचार करावा. आपल्या लहान लहान बालकांना शाळेत जाण्यासाठी वयोवृद्ध दर रविवारी आपल्याला बुद्ध विहाराला जाण्यासाठी तो ओव्हरब्रिज अद्याप केलेला नाही. सगळे फसवेगिरीचे उत्तर पुढच्या वेळेस करू, यावेळेस करू, परंतु अशा भूलथापाला देऊन जे काही आपले श्रद्धावान आहेत बनतेजी, यांना फसवेगिरीचं काम या नगरपालिकेत असलेल्या
याच्यापूर्वी असलेल्या नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी केलेला आहे. दुसरा प्रश्न असेल बाबासाहेब आंबेडकरांचा सुशोभीकरणाचा. आपण तुलनात्मक जर अभ्यास केला, तुलनात्मक जर पाहिलं, हे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूचं जे काही सुशोभीकरण आहे ते अर्धवटच झालेलं आहे आणि त्याचा लोकाजोखा जर पाहिला तर आपल्याला लज्जा वाटेल. एवढ्या मोठ्या रकमेचे चेक, एवढ्या मोठ्या पैशाचे अनाठाही त्यांनी खर्च केलेला आहे, परंतु बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणामध्ये सुद्धा यांनी सोडलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणामध्ये सुद्धा सोडलेलं नाही. यांनी इथं चार्ट लावावा किती खर्च झालेला आहे. म्हणून अशा या लफंग्या, अशा या बदमाश लोकांना पुन्हा तुम्ही पैशाच्या आणि आमिषाच्या जोरावर तुम्ही निवडणूक देणार आहेत का, याचा तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुम्हाला गेल्या जयंतीमध्ये तुम्हाला दंगल झालेली आहे आपल्या गावामध्ये. तुम्हाला हे लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या जेव्हा जेव्हा आपल्यावर दंगली होतात तेव्हा तेव्हा आपल्याला विचार करण्याची गरज भासते. बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये दंगल होते आणि दंगलखोर आपल्या मिरवणुकीला गालबोट लावून जाळपोळ करतात. याचं तुम्ही काय भान विसरलात का? अरे कुणाच्या आमिषाला, कुणाच्या रकमेला बळी जर पडसाल तर तुम्हाला येणारा काळ बाबासाहेबांच्या विचाराचा माफ करणार नाही, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, ताज्या गोष्टी घडत आहेत गावामध्ये, जातीचं समीकरण करत आहेत. तुम्हाला हेही कळालं पाहिजे की गोड गोड बोलून नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये 5,000 मताचे लोक आपल्या पायावर लोटांगण घेतात, पैशाचं आमिष दाखवतात. आम्ही तर सगळ्यांना 10,000 रुपये मत देऊ, 10,000 हजाराला एक एक माणूस विकत देऊ. जोंधळे सरची काय हिंमत आहे अशी आम्हाला. मी तर तुमच्या सांगतो, मी समाजाच्या आणि या पूर्णावासीच्या सज्जन नागरिकाच्या आणि सुजाण नागरिकाच्या पाठीवर उभा आहे. आणि बाळासाहेब श्रद्धेय आंबेडकर यांनी मला जे आशीर्वाद दिलेला आहे, यांनी जे मला फोन करून संदेश दिलेला आहे, जोंधळे सर तुम्ही उभं राहा, कोणत्या परिस्थितीत वंचितच्या तिकिटावर तुम्ही उभं राहा. मला इलेक्शन मध्ये निवडणूक लढवण्याची कोणत्याच प्रकारची इच्छा नव्हती, वार्डामध्ये नाही, नगराध्यक्षाची नाही. म्हणून एवढा मोठा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश म्हणून मी तो पालन केलेला आहे. या आदेशासाठी तुम्ही सगळे पात्र आहात असं मी या गृहीत धरतो. आणि येणाऱ्या 2 डिसेंबरला सिलेंडर, जिथं जिथं सिलेंडर आहे त्या त्या सिलेंडरच्या मताला आपलं बटन दाबून मताधिक्यानं बाळासाहेबांना निरोप देऊ. अकोला पॅटर्न नाही बाळा, आणि पूर्णिमेमध्ये आम्ही सगळे एक झालेलो आहोत. आणि आम्ही या इमानदार पक्षाला, या वंचित बहुजन आघाडीला, आता श्रद्धेय सुजातभाई यांनी सांगितलं, सर्व जाती धर्मासाठी काम करणारा पक्ष आहे. म्हणून आपण सगळ्यांना, मी अधिकचा वेळ घेणार नाही, आपल्यासाठी विभागाहून, राज्याहून अनेक मान्यवर आलेले आहेत, त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून सगळ्यांना तुम्हाला कळकळीची हात जोडून पाया पडून नम्र विनंती करतो, येणाऱ्या 2 डिसेंबरला मताधिक्यानं आपल्याला निवडणुकीला समोर जायचं आहे. कुणाच्या आमिषाला बंधून तुम्ही गाफील राहू नका. हे 5 वर्ष आपल्याला खाली बघण्याची वेळ येईल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम.